कुठंच काय सापडू शकत नाही हो. लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे. माझे काही व्हिडिओ सापडणार नाही. हा नाही मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही. ती माझी बहीण आहे. माऊलीवर मी बोलणार नाही. हा त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर देईल. आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये. अशा आरोपींच्या माध्यमातून समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते हे काही नाही. समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही. हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे, त्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्या ऐवजी अभ्यास हातात घ्यायच्या ऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात. ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे. त्यातले हे पोरं आहेत, बाकी काही नाही. चाल 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख. हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते. त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना, ते SIT खरं बोलेल ना. आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला. हे चोरी करायला आलतं वाटतं ते सैफ अली खान. काय तुम्ही हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड देता. आमच्या इकडे काय एवढं नाही. त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना. अहो संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झालाय. तुमच्याकडे बातमी सुद्धा नाही. सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता? त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्ध. कॉलेजच्या पोराचं झालं. हा ओके.